याला पुरावा आहे का? तुकोबऱ्यामध्ये आहे पुरावा. काय पुरावा आहे? तुका म्हणे माझे, 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 म्हण माझे, तुका म्हणे माझे, माझे, तुका म्हणे
माझे भार उतरले ओझे झालेले कीर्तन रूपी सेवा कैलासवासी भारत संताराम दुर्धरे उर्फा भाऊंच्या चरणावर विंद करून इथे सेवेला पूर्णविराम. आज आपण भगवंताकडे एकच प्रार्थना करूया. भगवंता, आज भाऊंना सद्गतीला जाण्याकरता काही पुण्य कमी असेल तर आज कमवलेलं मिळालेलं हे सगळं पुण्य भाऊला मिळावं आणि भाऊ अधोगतीला नाही तर भाऊ सद्गतीला जावे, हीच भगवान पंढरीशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून इथे सेवेला पूर्णविराम. उपस्थित सर्व या परिवारावर प्रेम करणारी सर्व क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मित्र परिवार सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, आपल्या परिसराचं गोड व्यक्तिमत्व, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय गोगरे महाराज, गोगरे महाराजांच्या प्रेमातून या परिवारांच्या आग्रहास्तव इथं येण्याचा योग आहे. गोगरे महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. वारंवार संपर्कामध्ये जे राहिले महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, इंडियन आयडॉल चिटॉकीच्या माध्यमातून ज्यांच्या मृदंगाचा आवाज प्रत्येकांच्या हृदयापर्यंत पोहोचला असे आमचे बाप्पा महाराज आळंदीवरनं आले. बाप्पा महाराजालाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांच्या आवाजानं प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं, आपला आवाज प्रत्येकांच्या हृदयामध्ये स्थान त्याचं निर्माण केलं असं गोड व्यक्तिमत्व, संगीत विशारद, संगीत अलंकार सुभाषजी महाराज मानवर गुरुजी महाराज धाराशिववरनं या ठिकाणी आले. आदरणीय हरिभक्त परायण बाबा कीर्तनकार शरद महाराज दुधाळ महाराज भूमवरनं या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्त परायण काळे महाराजांची पवित्र उपस्थिती, बाबांची पवित्र उपस्थिती. आदरणीय हरिभक्त परायण दिनेश महाराज राठोड महाराजांची या ठिकाणी पवित्र उपस्थिती आहे. आणि या कार्यक्रमाला योगायोग भक्तियोग चॅनल या ठिकाणी शूटिंगला आहे, त्या चॅनल वाल्याही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आम्ही माऊलीच्या सोबत वारीमध्ये चालतो, पण वारीमध्ये थोडं पाण्याचा बदल असल्यामुळं वातावरण जरा फुकडा ही दुराळा रोडचं काम चालू असल्यामुळं आवाज बसलेला आहे. बसलेला आवाज असताना देखील तुमच्यापर्यंत सुंदर आवाज पोहोचण्याचं काम ज्यांनी केलं, आपल्या परिसरातील गोड साऊंड सर्व्हिस वाले, त्यांच्यासाठी टाळी होऊन जाऊ द्या, त्यांनाही द्यावे थोडे धन्यवाद. कमीच आहे. जाता जाता 1 मिनिट घेणार. आज तसं पाहिलं आमचे अभिजित दादा, शेखर दादा आणि सागर दादा यांच्या जीवनातून आज एक वर्ष झालं पितृ नावाचं छत्र हरवलेले. मी म्हणत असतो, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत. मी म्हणत असतो, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानाव पाहिल्यानंतर समाधी नाही, तुकोबा पाहिल्यानंतर वैकुंठ गमन नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही, कर्णानंतर अवधारी नाही, साधूनंतर कृपा नाही, आईनंतर प्रेम नाही, आणि वडिलांनंतर आधार नाही. वडील नावाची गोष्ट एकदा जीवनामधून निघून गेली ना, त्या परिवाराला आधार देण्याची, प्रेम देण्याची शक्ती दुसरीकडे नसते. कोणी आपली प्रॉपर्टी बघून आपल्यावर प्रेम करेन,
कुणी आपला बंगला बघून आपल्यावर प्रेम करेन, कुणी आपली गाडी बघून आपल्यावर प्रेम करेन, कुणी आपलं पद बघून आपल्यावर प्रेम करेन. ते सगळे प्रेम करतात स्वार्थापोटी, पण डोळे मिटेपर्यंत निस्वार्थ प्रेम करणारी दोनच व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे आई आणि बाबा. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, कधी आपण नोकरीला बाहेर असाल तर आपल्या वडिलाचा फोन आपल्याला आला ना हो, वेळात वेळ काढून बापाचा फोन उचला. असे बरेचसे माणसं आहेत, रोज बापाच्या फोनची वाट बघतात हो, त्यांना कधीही बापाचा फोन येत नाही, कधीही बापाचा फोन येत नाही. कसा असतो बाप ऐका. बाप तलवार ढाल, अरे बाप पेटती मशाल, बाप जागतो मनोनी, गळ झोपते खुशाल. कसा असतो बाप. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा कचरा पाया तेव्हा कोसळते घर. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे लेकाचा तमासासरी. बाप हा घराचा पाया आहे आणि आई हा घराचं कळस आहे. बाप नावाचा पाया एकदा खचला ना, त्या परिवाराला आधार देण्याची शक्ती दुसरीकडे नसते. पण कैलासवासी भारत संताराम दरदरे उर्फ भाऊने या परिवाराचा पाय इतका भक्कम केलाय, कितीही संकट आले हा पाया खचणार नाही. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा भाऊंच्या चरणावर विंद करून इथेच सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Come on.